नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरातील सभामंडप आणि पायरी मार्गाच्या बांधकामासह भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक विकास कामं ही नियोजनबद्ध आणि कालमर्यादेमध्ये पूर्ण करण्यासाठी 9 जानेवारीपासून पुढच्या 3 महिन्यांसाठी म्हणजेच महाशिवरात्रीचा कालावधी वगळून मंदिर हे भाविकांच्या दर्शनासाठी तात्पुरतं बंद ठेवण्याचा निर्णय श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान संस्थाननं घेतलेला आहे. भाविकांनी या निर्णयाला सहकार्य करावं असं आवाहन देखील देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश कवदरे यांनी केलं. 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6वं ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकरच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. या आराखड्यातील महत्त्वाच्या टप्प्यांची अंमलबजावणी आणि प्रत्यक्ष बांधकाम या काळातील सुरक्षितता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन, देवस्थानाचे विश्वस्त आणि स्थानिक दुकानदार यांच्या सर्वानुमते मंदिर तात्पुरतं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर येथे श्रावण महिना आणि महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्यानं भाविकांच्या श्रद्धेचा विचार करून 12 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या कालावधीमध्ये मंदिर हे दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येणार आहे. सन 2027 मध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती लाखो भाविक भीमाशंकर येथे दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. या संभाव्य गर्दीचं योग्य व्यवस्थापन, सुरक्षित प्रवेश निर्गमन व्यवस्था, सभामंडप आणि अन्य पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 288 कोटी रुपयांच्या विस्तृत विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. कुंभमेळ्यापूर्वी ही कामं पूर्ण करणं हे प्रशासनाचं प्राथमिक उद्दिष्ट असल्यानं मंदिर परिसर तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ॲडव्होकेट सुरेश कवदरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेऊन मंदिर परिसरातील देवस्थानाच्या वस्तू आणि CCTV कॅमेरे सुरक्षितपणे काढून परिसर कामासाठी खुला करण्यात आला आहे. पहाटे 5 वाजता नित्यपूजा, महाआरती, शंखनाद झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले. दरम्यान मंदिर परिसरामध्ये भाविक आणि वाहनं येऊ नयेत यासाठी घोडेगाव पोलीस स्टेशनच्या वतीनं डिंभे वाय कॉर्नर, पालखेवाडी फाटा, म्हातारबाची वाडी, बस स्थानक आणि मंदिर परिसरामध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. मंदिर बंद असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होऊनही पहाटेपासून मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाल्यानं पोलिसांची मात्र दमछाक झालेली आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता भाविकांच्या सुरक्षिततेसाठी भीमाशंकर मंदिर हे 3 महिने दर्शनासाठी बंद राहणार आहे. तर मग भाविकांनी याची नोंद घ्यावी. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.